केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. मी सोलापूरमध्ये आल्या आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत, मोर्चाचे असतील, सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील, त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे. ज्यांना रॉबरी मध्ये असतील, जे लोक सेक्स स्कॅन्डल मध्ये असतील या मर्डर रेड असतील, अशा गुंडांना जे भाजप बरोबर आहेत त्या सगळ्यांना या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिनधास्त फिरण्याची परवानगी दिली जाते आहे. माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो. मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये. निवडणुकीच्या दरम्यान मध्ये गुंड, कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना, ज्यांच्यावर मर्डर केसेस होत्या, रॉबरीच्या केसेस होत्या, अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होतं. ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं. मंत्री बरोबर ते लोक फिरताना आपण पाहिलं. पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही. कमिशनरला समजावून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा. भाजप का घाबरतं, का गुंडाचा वापर करताय? एकीकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातलं बिघडून ठेवलेलं आहे, महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहे, घरपोड्या वाढत चाललेल्या आहेत, गुंडाइझम वाढत चाललेला आहे, ड्रग्जचा धंदा वाढत चाललेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या, पुरोगामी महाराष्ट्रासारख्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा गुंडाइझम आणता येणार नाही. त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनता सुद्धा त्यांना अशा गुंडाइझमच्या विरोधात त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे. आपल्या इथं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील, योगी आदिनाथ असतील, अनेक भाजपचे नेते येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आहेत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण त्या संस्कृतीला बाजूला सारून सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची भूमिका जी भाजप करते आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या खुर्च्यावर एका संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री असतील या प्रधानमंत्री असतील, त्यांनी जनतेच्या विकासाची चर्चा करावी. कोणाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांच्याबद्दलचं टीका करणं टाळावं, हा एक सल्ला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला याची तक्रार करू. त्याचप्रमाणे सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेसाठी काय केलं त्याच्यावरची चर्चा सरकार करत नाही. धर्म आणि जात याच्यामध्ये आणून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करते. प्रधानमंत्री जाणीवपूर्वक करतायत, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने करतायत. अशा पद्धतीचं चित्र आहे हे. या लोकशाहीच्या मार्गानं ही होणारी जी निवडणूक आहे ही देशाच्या संसदेची आहे. पण 2019 मध्ये नरेंद्र मोदीजींनी या सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की इथं जो मिलिटरी कॅम्प आहे तिथं आम्ही कपडे शिवून देऊ, पूर्ण देशाच्या मिलिटरीचे कपडे इथं शिवले जातील आणि इथं मोठा रोजगार आम्ही इथल्या स्थानिक लोकांना देऊ. त्याच्यावरची चर्चा आज का केली नाही? परवाच्या दिवशी आली तर तुम्ही 2 उड्डाणपुलाची गोष्ट केली होती, निवडणुकीच्या वेळेस केली होती. मग कुठे गेला होता 56 इंचीचा सीना? कुठे गेले ते उड्डाणपूल? त्या पद्धतीची चर्चा करायची नाही, विषयाला बदलवत राहायचं. अशा पद्धतीचं जे काही नरेंद्र मोदी करतात ते रडाळ भाषण त्यांचं आता कोणी ऐकायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन होणं तय झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनीच आता डोक्यावर घेतलेला आहे, निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं उच्चाटन होणं आता तय झालेलं आहे. आणि म्हणून भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जो माज आलेला आहे तो माज त्यांनी थांबवला पाहिजे आणि या पद्धतीचं गुंडाइझम निर्माण करून
आम्हाला सत्तेत येता येते का हा अयशस्वी प्रयत्न ते करत असतील तर कदापि ना सोलापूर असो की महाराष्ट्रातली जनता हे मान्य करणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली.